नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणशास्त्रातल्या सेट परीक्षेबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सेटच्या अभ्यासक्रमामध्ये मुक्त विद्यापीठ हा एक घटक आहे. तर या मुक्त विद्यापीठाच्या संकल्पनेविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं की गेल्या 20 ते 25 वर्षापासून खूप बदल झालेले आहेत आणि या औपचारिक शिक्षणामध्ये आपण पाहिलं की खूप साचेबंदपणा, मग त्याच्यामधले परीक्षा असेल, वेळापत्रक असेल, याच्यामध्ये खूप रिजिडता त्या ठिकाणी आलेली होती आणि या सगळ्या मर्यादा या औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये आलेल्या होत्या. त्याच्यामुळे या शिक्षण पद्धतीमुळे समाजामधील काही घटकांवर सुद्धा त्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे समाजामध्ये काही विषमता निर्माण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे एकीकडे खूप विषमता आणि एकीकडे एकाकीपणा, अशा पद्धतीचं औपचारिक शिक्षणाचं एक निर्देशकच जणू काही ते बनलेलं होतं. आणि ह्या सगळ्या बाबी ज्या वेळेला म्हणजे जवळजवळ 1960च्या ह्या कालावधीमध्ये प्रकर्षाने जास्त जाणवल्या आणि ह्या जेव्हा बाबी प्रकर्षाने जाणवल्या त्यावेळी काही समाजशास्त्रज्ञांनी सुद्धा याची दखल घेतली आणि याच्या सगळ्याचे पडसाद त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये उमटवले. आता उदाहरण दाखल म्हणायचं झालं तर इव्हान इलिच यांनी आपल्या डिस्कूलिंग हा त्यांचा ग्रंथ जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ह्या सामाजिक विषमता आणि शिक्षण पद्धती याच्याबद्दल खूप ताशेरे ओढलेले आहेत. त्याचप्रमाणे बुम्स पीएच यांनी 1968मध्ये आपल्या द वर्ल्ड एज्युकेशन क्रायसिस या ग्रंथामध्ये पण तशाच पद्धतीचे विचार मांडलेले आहेत. आणि टी हुसेन यांनी आपल्या 1974मध्ये लर्निंग सोसायटी यासुद्धा ग्रंथामध्ये आपल्याला असे त्यांचे विचार दिसून येतात. म्हणजे लक्षात येईल आपल्याला की ह्या 1960च्या ह्या कालावधीमध्ये या औपचारिक शिक्षण पद्धतीच्या खूप मर्यादा ह्या प्रकर्षाने सर्वांना जाणवल्या होत्या आणि ह्या मर्यादांमध्ये आपल्याला काही पर्याय शोधणं आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने काही पर्याय पण शोधण्यात आले. आणि मग ह्या पर्यायांमध्ये दूरशिक्षण, निरंतर शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि मुक्त शिक्षण अशा ह्या एकूण 4 शिक्षण प्रणाली उदयास आल्या. आणि ह्या 4 नवीन शिक्षण प्रणालीची ही जी प्रतिमानं आहेत, या प्रतिमानांनी मात्र प्रत्येक प्रणालीने मुक्त विद्यापीठाला काही ना काही तात्विक अधिष्ठान मात्र दिलेलं आहे. आणि या प्रत्येक शिक्षण प्रणालीनं आपण जर पाहिलं तर वेगवेगळी तत्त्व या शिक्षण प्रणालीने मुक्त विद्यापीठाला दिलेली आहेत. आता या ज्या दूरशिक्षण, निरंतर शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण आणि मुक्त शिक्षण ह्या ज्या 4 प्रणाली आहेत, या 4 प्रणालीने मुक्त विद्यापीठाला जी काही तत्त्व दिलेली आहेत ती म्हणजे दूरशिक्षणाने विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या धडपडीला अद्ययावत जे काही ICT आहे, ज्याला आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याचा आधार दिलेला आहे. म्हणजे विद्यार्थी जिथे आहे तिथे त्याला जाऊन त्याच्या प्रयत्नांना अध्ययनासाठी त्याला प्रेरणा देणं, अशा पद्धतीने दूरशिक्षणाने हे एक तत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर निरंतर शिक्षण म्हणजे त्याच्या औपचारिक शिक्षण विद्यार्थ्याचा कुठलाही औपचारिक शिक्षणाचा काळ संपल्यानंतर सुद्धा त्याला त्याच्या गरजेनुसार त्याला त्याच्या शिक्षणाची काही संस्था किंवा काही विविध ठिकाणी त्याला पद्धतशीरपणे असे काही गरजांनुसार शिक्षणक्रम पूर्ण करण्याची संधी या निरंतर शिक्षणामध्ये दिली जाते. असं एक वेगळं तत्त्व या निरंतर शिक्षणाने मांडलेलं आहे. तिसरं जे आहे ते अनौपचारिक शिक्षण. आता अनौपचारिक शिक्षणामध्ये साहजिक आहे की त्याच्यामध्ये शिक्षणातील लवचिकता असते आणि ही जी औपचारिक शिक्षणामधला जो साचेबंदपणा असतो, हा साचेबंदपणा दूर होऊन त्या ठिकाणी मात्र शिक्षणामधली लवचिकता येते. आणि चौथं जे एक शिक्षण प्रणाली आहे ती म्हणजे मुक्त शिक्षण. ही अतिशय महत्त्वाची शिक्षण प्रणाली आहे. या शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वायत्ततेला आधार दिला जातो. म्हणजे काय आधार दिला जातो असं नाही, तर फक्त तिथे आदर पण केला जातो आणि त्यानुसार त्याला त्याच्या स्वायत्ततेप्रमाणे त्याला स्वतःचे निर्णय पण घेता येतात. म्हणजे अशा प्रकारे ह्या औपचारिक शिक्षण पद्धतीच्या मर्यादेमुळे खूप असं मोठं मनुष्यबळ होतं की त्याला पैलू पाडण्या वाचून ते अलिप्त राहिलेलं होतं, वंचित राहिलेलं होतं. आणि असा जो विशाल जनसमुदायाला शिक्षणाचा मार्ग शोधणं, त्याला मार्ग देणं, या हेतूने अनौपचारिक शिक्षण आणि मुक्त शिक्षण हे ज्या 2 मूलभूत ह्या कल्पना होत्या, या कल्पना मुक्तपणे तिथे मांडण्यात आल्या. आणि नंतर उच्च शिक्षणाचा प्रवेश हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे आणि म्हणून
या मुक्त शिक्षणाचा प्रवेश तिथं उपलब्ध करून देणं हे मुक्त शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट त्याच्यानंतर ठरलं. म्हणून आपण बघतो की कुठली पण एक नवीन अभिकल्पना असेल किंवा संकल्पना असेल, ती जर आपल्याला साकारायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक मूर्त चौकट कुठेतरी उभारावी लागते. आणि म्हणून या गरजेतूनच आपलं मुक्त विद्यापीठ ही जी काही संकल्पना आहे या चौकटीमधूनच उभारलेली आहे. आता आपण या मुक्त विद्यापीठाची जी ऐतिहासिक काही थोडीशी पार्श्वभूमी आहे ती आपण थोडक्यात पाहूया. मुक्त विद्यापीठाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर सर्वात प्रथम ही संकल्पना ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यानंतर त्यांनी 1969 मध्ये जगातलं पहिलं मुक्त विद्यापीठ या हेरॉल्ड विल्सन यांनी स्थापन केलं. आणि हे विद्यापीठ ज्यावेळेला स्थापन झालं मग त्याच्यानंतर जगामध्ये अनेक विद्यापीठं स्थापन होत गेली. मग त्याच्यामध्ये कॅनडा, जपान, थायलंड, चीन, श्रीलंका, पाकिस्तान, भारत यासारख्या देशांमध्ये जवळजवळ 20हून अधिक देशांमध्ये मग मुक्त विद्यापीठं स्थापन व्हायला सुरुवात झाली. आपल्या भारतामध्ये सगळ्यात पहिले मुक्त विद्यापीठ स्थापन झालं ते डॉक्टर B.R. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी हे हैदराबादमध्ये 1982 मध्ये स्थापन झालं. आणि त्यानंतर लगेच 1985 मध्ये इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी दिल्ली येथे स्थापन झालं. आणि या पाठोपाठ आपल्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 1989 मध्ये सुरू करण्यात आलं. आणि मग भारतामध्ये त्यानंतर राजस्थान, पटना, मध्य प्रदेश, गुजरात, म्हैसूर, कलकत्ता, चेन्नई, छत्तीसगड, आसाम, नैनिताल, ओडिसा यासारख्या वेगवेगळ्या आपल्या राज्यांमध्ये सुद्धा हे मुक्त विद्यापीठं सुरू झाली. आता मुक्त विद्यापीठ म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या मुक्त विद्यापीठची वेगवेगळी काही वैशिष्ट्य आहेत. आता या वैशिष्ट्यांबद्दल आपण थोडंसं बघूया. मुक्त विद्यापीठ म्हटलं की लक्षात येतं की याच्यामधला मुक्तपणा हा कुठे कुठे आहे. तर ह्या वैशिष्ट्यांमधून लक्षात येतं की हा मुक्तपणा कुठे आहे. तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य त्याचं म्हणजे स्वयंगतीनुसार शिक्षण. आता स्वयंगती म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेल्फ पेस म्हणतो. आता येथं हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मुक्त विद्यापीठाचं आहे आणि वेगळेपण पण आहे. विद्यार्थ्याला इथे जो विद्यार्थी इथे या मुक्त विद्यापीठामध्ये येतो शिक्षण घेण्यासाठी हा विद्यार्थी हा ॲडल्ट असतो किंवा प्रौढावस्थामध्ये असतो. त्याच्यामुळे त्याचं वाचन, लेखन, आकलन याच्यावरती त्याला काही प्रमाणामध्ये मर्यादा हा येत असतात. पण तरीसुद्धा विद्यार्थी हा त्याच्यामध्ये जी काही क्षमता आहे, जी काही कुवत आहे किंवा त्याचं जे काही गरज आहे त्या पद्धतीनं तो आपला स्वतःचा शिक्षणक्रम हा पूर्ण करत असतो. आणि व्यक्तिपरत्वे भिन्नता ही येत असतेच. त्याच्याप्रमाणे हा विद्यार्थी जरी वेगवेगळा असला तरीसुद्धा तो आपापल्या गतीप्रमाणे आपल्या स्वतःच्या गतीप्रमाणे आपला हा सगळा शिक्षणक्रम पूर्ण करत असतो. यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वयंअध्ययनावर भर. मुक्त विद्यापीठामध्ये स्वयंअध्ययन हा अतिशय महत्त्वाचा म्हणजे त्याचा एक कणा म्हटलं तरी चालेल. कारण विद्यार्थी हे दूरस्थ असतात. शिक्षक आणि विद्यार्थी हे औपचारिक पद्धतीप्रमाणे समोरासमोर नसतात. त्याच्यामुळे त्याला स्वतःचा जो अभ्यास आहे हा स्वतःचा करायचा असतो. त्याच्यामुळे त्याला सेल्फ स्टडीवर खूप त्याचा भर असतो. आणि म्हणून मुक्त विद्यापीठ त्याची ही जी काही अध्ययनाची स्वयंप्रेरणा आहे याच्यासाठी एक मार्गदर्शक ठरतील अशी सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा स्वयं अध्ययन साहित्य हे सुद्धा मुक्त विद्यापीठ त्याच्यासाठी तयार करत असतो आणि त्याच्या स्वयं अध्ययनासाठी त्याला प्रोत्साहित करत असतो. आणि नंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गरजांनुसार शिक्षणक्रम. मुक्त विद्यापीठांमध्ये कुठल्याही मुक्त विद्यापीठामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे नीड बेस्ड प्रोग्राम हे मुख्यतः तयार केले जातात. मग हे नीड बेस्ड कोणाच्या तर इथे जे काही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्याची जशी गरज असेल त्या गरजा ओळखूनही गेले जातात. त्याचप्रमाणे समाजामध्ये कोणत्या शिक्षणाची गरज आहे असे सुद्धा शिक्षणक्रम या मुक्त विद्यापीठांमध्ये तयार केले जातात. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये अलीकडेच एक घर कामगारांसाठी एक प्रमाणपत्र शिक्षणक्रम तयार करण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये घर करणाऱ्या ज्या काही घरी काम करणाऱ्या ज्या महिला असतात म्हणजे ज्याला मोलकरीण म्हणतात त्यांना काही कौशल्य ही शिकायला हवी असतात, त्यांना माहिती हवी असते. मग त्यांना
मग आहार कसा पाहिजे, आपण घरातले इक्विपमेंट्स कसे वापरायला पाहिजे याचं ज्ञान त्यांना पाहिजे. याची गरज ओळखून मुक्त विद्यापीठाने हा सुद्धा प्रोग्राम सुरू केला आहे. म्हणजे अशासारखे काही गरजांवर आधारित शिक्षणक्रमसुद्धा मुक्त विद्यापीठांमध्ये केले जातात आणि अशा वेगवेगळ्या विद्यापीठांसुद्धा मध्ये सुद्धा ते तयार केलेले आहेत. नंतर मुक्त विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आधुनिक अद्ययावत अशा संप्रेषण आणि माहिती तंत्रविज्ञानाचा तिथे वापर केला जातो. तुम्ही बघत असाल की मुक्त विद्यापीठातला विद्यार्थी हा दूरस्थ असल्यामुळे तो जिथे आहे तिथे त्याला एकच माहिती जर आपल्याला समान पद्धतीने पोचवायची असेल तर तिथे वेगवेगळ्या या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग हा मुक्त विद्यापीठ करत असतात. मग त्याच्यासाठी मे बी टेलिकॉन्फरन्सिंग असेल, ऑनलाईन लर्निंग असेल, वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार असतील, अशा पद्धतीने वेगवेगळ्या याच्याने तो विद्यार्थी हा या आधुनिक ICTच्या ज्या काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, मग ब्लेंडेड लर्निंग असेल, अशा वेगवेगळ्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या या वेगवेगळ्या ICTचा वापर करून तिथे तो शिकत असतो. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे मुक्त विद्यापीठाचं ते म्हणजे मुक्त विद्यापीठाची जी कार्यपद्धती असते ती एखाद्या उद्योग केंद्रासारखी असते. म्हणजे तिला इंडस्ट्रियल अप्रोच त्या ठिकाणी असतो. मग हा इंडस्ट्रियल अप्रोच मुक्त विद्यापीठामध्ये कसा असतो, तर जसा उद्योगामध्ये इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट या पद्धतीनं तिथे सगळं काम चालू असतं, तसंच मुक्त विद्यापीठामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने कामकाज चालतं. आता प्रोसेसमध्ये मुक्त विद्यापीठामध्ये वेगवेगळे शिक्षणक्रम, अभ्यासक्रम हे विकसन मोठ्या प्रमाणात केले जातात आणि ते आउटपुट तिथे काढलं जातं. जसं इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी चेकअप असतो तसंच आपल्या मुक्त विद्यापीठांमध्ये सुद्धा क्वालिटी चेकअप असतो की उदाहरणार्थ एखादा अभ्यासक्रम तयार केला तर तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कळतो की नाही, त्याला समजतो की नाही, याचं सुद्धा इथे पायलट टेस्टिंग केलं जातं आणि नंतर मग तो अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी किंवा पुढच्या वितरणासाठी तो वापरला जातो. उद्योगामध्ये जसं डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे कामगारांची जशी विभागणी असते किंवा कार्याची विभागणी असते तशाच पद्धतीची विभागणीसुद्धा मुक्त विद्यापीठामध्ये असतात. म्हणजे मुक्त विद्यापीठामध्ये काही विद्याशाखा, कक्ष, केंद्र, विभाग अशा असतात की जे त्याच्याप्रमाणे आपापल्या सगळ्या शिक्षणक्रमाशी संबंधित तिथे काम करत असतात. मग तिथे परीक्षा केंद्र असेल, तिथे विद्यार्थी सेवा आधार केंद्र असेल, तिथे ग्रंथ निर्मिती केंद्र असेल, अशा वेगवेगळ्या जे काही कक्ष केंद्र असतात त्या पद्धतीने सगळं शिक्षणक्रम अंमलबजावणीचं काम हे व्यवस्थित पद्धतशीरप्रमाणे म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने तिथं राबवलं जातं. आणि जसं इंडस्ट्रीमध्ये लार्ज स्केलमध्ये काम केलं जातं तसंच इथे सुद्धा लार्ज स्केलमध्ये प्रोग्राम केले जातात, अभ्यासक्रम विकसित केले जातात आणि त्याप्रमाणे आर्थिक स्वयंपूर्णतेकडे सुद्धा जाण्याचा तिथे खूप मोठा तिथे मुक्त विद्यापीठाचा मानस असतो. अशा पद्धतीने उद्योग केंद्राची पद्धती ही मुक्त विद्यापीठातही राबवली जाते. नंतर अनेकविध माध्यमांचा वापर म्हणजे मुक्त विद्यापीठ आणि मल्टीमीडिया हे तर एक समीकरण आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. मग ह्या मल्टीमीडियामध्ये हा विद्यार्थी दूर असल्यामुळे साहजिक आहे की त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमंही वापरावी लागतात. मग त्याच्यामध्ये सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियल आहे की ज्याला आपण स्वयं अध्ययन साहित्य असं म्हणतो की ज्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक हे जरी दूर असले तरीसुद्धा ते वाचत असताना ते जवळ असल्याचा भास होतो. अशा पद्धतीनेच ती पुस्तकं तयार केलेली असतात. नंतर कॉन्टॅक्ट सेशन्स असतात जिथे विद्यार्थी काही वेळेला आपल्या समंत्रकांना भेटतात, आपले काही प्रॉब्लेम्स तिथे सांगतात, आपल्या समस्यांचं निरसन करून घेतात. नंतर काही वेळेला काही रेडिओ, वेब रेडिओसारखे व्याख्यानं तिथे असतात. तिथं वेब रेडिओवरनं पण विद्यार्थी ऐकू शकतात, टेलिकॉन्फरन्सिंगवरनं ऐकू शकतात किंवा टीव्हीवरच्या काही वेगवेगळ्या ज्या काही चॅनल्स आहेत त्या चॅनल्सवरनं पण विद्यार्थी अभ्यास करू शकतो. नंतर ब्लेंडेड लर्निंगसारखे माध्यम आता वापरायला अलीकडे सुरू झालेले आहे. ऑनलाईन लर्निंग आहे, मोबाईल लर्निंग आहे, अशा वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून इंटरनेट आहे, वेबिनार आहे, ऑनलाईन सेमिनार्स आहेत, अशा वेगवेगळ्या माध्यमातून मुक्त विद्यापीठ जे आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतं आणि अनेकविध माध्यमांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. आता लवचिकता ही मुक्त विद्यापीठामध्ये अनेक ठिकाणी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून तर तो परीक्षेपर्यंत ह्या संपूर्ण त्याच्या प्रवासामध्ये अनेक ठिकाणी त्याला लवचिकता दिलेली आहे, त्याला फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा साचेबंदपणा किंवा त्याला शिथिलता त्याच्यामध्ये आणलेली नाही आहे. आणि कारण काय की या ठिकाणी विद्यार्थ्याला तिथे स्वायत्तता ही पूर्णपणे दिलेली असते आणि म्हणून तिथं ही जी विद्यापीठाची कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती तिथे लवचिक करावी लागते आणि विविध पर्यायांची उपलब्धता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावी लागते.
आता अलीकडे विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला ऑनलाईन एक्झाम्स दिल्या ह्या कोरोनाच्या महामारीमुळे, तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा नाही देता आल्या, तर त्यांना काही विद्यार्थ्यांना आपण त्यांना एक जशी आपली रेग्युलर परीक्षा होती तसा पण पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्यात आला. म्हणजे अशा पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या याच्यावरती फ्लेक्झिबिलिटी ही विद्यार्थ्यांना तिथं दिली जाते. मग तिथे प्रवेशाच्या बाबतीमध्ये त्याच्या वयाची अट असेल, तिथे पण त्याला तिथे फारशी तिथे बंधनं घातलं जात नाही. अशा या मुक्त विद्यापीठाची जी काही वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत, या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळेच मुक्त विद्यापीठ जे आहे हे विद्यापीठ त्याचं वेगळंपण जे आहे हे वेगळंपण ह्या औपचारिक शिक्षण पद्धतीपेक्षा हे वेगळं आहे. त्याच्यामुळेच ते आता हल्ली सगळ्या जागतिक स्तरावरती त्याचा स्वीकार व्हायला लागलेला आहे. आता जसं आपण बघितलं की मुक्त विद्यापीठाची वैशिष्ट्य आपण पाहिली, तर मुक्त विद्यापीठामध्ये जे काही प्रोग्राम विद्यार्थी पूर्ण करतो आणि तो शिकतो, नंतर मग तो परीक्षा पण देतो, हे जसं कन्व्हेन्शनल सिस्टीममध्ये असतं तसं इथे पण असतं. तर म्हणून आपल्याला ह्या मुक्त विद्यापीठामध्ये त्याची काही मूल्यमापनही केलं जातं. आता हे जे मुक्त विद्यापीठातील मूल्यमापनाची पद्धती आहे, या मूल्यमापन पद्धतीची सुद्धा काही वेगळी वैशिष्ट्य आहे. आता या मूल्यमापनाच्या वैशिष्ट्यांमध्ये परत इथे मी तुम्हाला मगाशी जसं म्हणाले की इथं लवचिकता आहे, जसं मुक्त विद्यापीठाचं वैशिष्ट्य आहे तसं मुक्त विद्यापीठाच्या मूल्यमापनाच्या किंवा परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा लवचिकता आहे. मग ही लवचिकता कुठे आहे? तर या लवचिकतेमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या अपेक्षित असलेली जी काही त्याचं ज्ञान आहे किंवा त्याची अपेक्षित असलेली त्याचं जे काही क्षमता आहे त्याला अनुसरून किंवा त्याच्या वेगवेगळ्या जे काही शिक्षणक्रम आहेत, अभ्यासक्रम आहेत, त्याच्या गरजांनुसार जे निर्माण केलं जातं, त्यावेळेला ज्याची तेव्हा परीक्षा घेतली जाते, त्यावेळेला त्याच्या अभ्यासक्रमानुसार, त्या शिक्षणक्रमाच्या आवश्यकतेनुसार तिथे मूल्यमापन पद्धतीमध्ये सुद्धा गरजानुसार त्या मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल केले जातात आणि त्या पद्धतीने मूल्यमापनाची पद्धती ही ठरत असते. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे एक डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटचा एक कोर्स आहे. तर या कोर्समध्ये बरेचसे वयस्कर मुख्याध्यापक या ठिकाणी ॲडमिशन घेतात. तर यांना लेखनाचा सराव त्यांचा बऱ्यापैकी कमी झालेला असतो. तर त्यावेळेला टोटली परीक्षा देणं हे त्यावेळेला त्यांच्यासाठी बंधनकारक नव्हतं. तर त्यांनी फक्त एक कृती संशोधनाचा अहवाल आणि एक मौखिक परीक्षा द्यावी एवढंच त्या ठिकाणी अपेक्षित होतं. म्हणजे अशा प्रकारची काही वेळेला लवचिकता इथे अनुसरून या मूल्यमापन पद्धतीमध्ये केली जाते. आता मूल्यमापनामध्ये विश्वसनीयता तर यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय त्याच्यामधले मूल्यमापनाची आपल्याला काटेकोरपणे अंमलबजावणी करता येत नाही. म्हणून मग मूल्यमापनासाठी ज्या काही वर्ग चाचण्या असतात किंवा प्रश्नपत्रिका असतात, ह्या जेव्हा विकसित केल्या जातात विद्यापीठांमध्ये, त्यालासुद्धा एक व्यवस्थितपणे पद्धतशीर मार्गाने त्या विकसित केल्या जातात. क्वेश्चन बँक्स तयार केले जातात. संपूर्ण जे जे काही तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांकडून ते तयार केले जातात आणि हे तयार करत असताना मूल्यमापनाचे जे काही निकष आहेत त्या निकषांवर आधारितच हे सगळं तयार केलं जातं आणि त्याची विश्वसनीयता जी आहे ती विश्वसनीयतासुद्धा पाहिली जाते. एक तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे श्रेणी पद्धती. आता श्रेणी पद्धती ही UGCने सुद्धा अलीकडे स्वीकारलेली आहे. ती मुक्त विद्यापीठाने पण आपल्या मूल्यमापन पद्धतीमध्ये स्वीकारलेली आहे. श्रेणी पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा खूप फायदा होत असतो. म्हणजे समजा 60 ते 65% मिळालेला विद्यार्थी हा एकाच ग्रेडमध्ये आल्यामुळे त्याला जिथे कुठे त्याला ते सादर करायचं असतं तिथे त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होत असतो. मुक्त विद्यापीठाने सुद्धा यापूर्वी श्रेणी पद्धती स्वीकारलेली होती आणि नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण हे केलेलं होतं आणि नंतर मग पुन्हा श्रेणी पद्धती आता अलीकडे UGCच्या गाईडलाईनप्रमाणे श्रेणी पद्धती मुक्त विद्यापीठांमध्ये राबविण्यात येते. आणि या मूल्यमापन पद्धतीमध्ये आणखीन एक महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्याच्या समजा विद्यार्थी त्याच्या अभ्यासक्रमामध्ये तो उत्तीर्ण झाला आणि मग तो त्याच्यानंतर तो पुढच्या याला शिक्षणक्रमाला किंवा त्याच्या व्यवसायाकडे तो वळतो. पण आपल्या मुक्त विद्यापीठामध्ये तसं नाही आहे की एकदा त्याने अभ्यासक्रमामध्ये तो उत्तीर्ण झाला तर त्याला त्याचं श्रेयांक संकलनाची सुद्धा त्याला इथे व्यवस्था आहे या मूल्यमापन पद्धतीमध्ये. म्हणजे काय? आता इथे तुम्हाला कदाचित प्रश्न असेल की श्रेयांक म्हणजे काय? तर श्रेयांक याचा अर्थ असा की एक अभ्यासक्रम समजा त्याला पूर्ण करायचा असेल तर त्याला साधारणपणे एका श्रेयांकासाठी 30 ते 35 तासाचं अध्ययन साधारणपणे विद्यार्थ्याला पूर्ण करावं लागतं. मग 30 ते 35 तासाचं जे काही अध्ययन आहे मग त्याच्यामध्ये त्याला त्याच्या अभ्यासक्रमामधल्या त्याच्या नोट्स काढणं असतील
नंतर संपर्क सत्रामधील व्याख्यानं ऐकणं असतील किंवा ऑनलाईन लेक्चर्स ऐकणं असतील किंवा त्याला काही होम असाइनमेंट दिल्या असतील, काही त्याला प्रॅक्टिकल्स करायचे असतील, काही त्याला शाळेमध्ये करायचे असतील किंवा त्याच्या कार्यक्षेत्र असेल तिथे त्याला प्रॅक्टिकल करायचे असतील, अशी जी काही वेगवेगळी कामं असतात हे सगळं धरून किमान 30 ते 35 तासाचं अध्ययन असं हे विद्यापीठाचा तो एक फॉर्म्युला आहे आणि जवळजवळ सगळ्याच मुक्त विद्यापीठांमध्ये ही क्रेडिट सिस्टीम ही वापरली जाते. आणि मग हे श्रेयांक जसं जसं अभ्यासक्रम असतात म्हणजे प्रमाणपत्र, पदविका, पदवी किंवा आणखीनचे पुढे जसं तो मास्टर डिग्रीला जातो त्या पद्धतीने त्याचे श्रेयांक हे वाढत वाढत जातात आणि मग तो निम्न स्तराकडून ज्यावेळेला उच्च स्तराकडे जसा जसा जातो तसे तसे श्रेयांक त्याला हे मिळत जातात आणि मग तो श्रेयांक तो गोळा करत जातो आणि त्याला एक आधी घेतलेल्या श्रेयांकाचा उपयोग हा पुढच्या ज्यावेळेला तो पुढची पदवी घेतो किंवा पुढचं शिक्षणक्रम पूर्ण करतो तेव्हा त्याला त्याचा उपयोग होतो. म्हणजे काय की त्याने आधी मिळवलेल्या साठवलेल्या श्रेयांकाचं तो संकलन करतो आणि त्या संकलनाचा उपयोग त्याला पुढच्या शिक्षणासाठी होतो. आता उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर इथलं जे कृषी विज्ञान शाखा आहे तर ह्या विद्याशाखेमध्ये अशाच प्रकारची तिथे सोय दिलेली आहे आणि म्हणजे प्रमाणपत्र त्याने 2 केले तर त्याला पदविका प्राप्त होते अशा पद्धतीचं आहे. किंवा शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्या BEdला आपण काय करतो की समजा एखाद्या विद्यार्थ्याची मराठी आणि इतिहास ही मेथड असेल तर तो तेवढी मेथड शिकतो, पण एखाद्या विद्यार्थ्याला वाटले की नाही मला मराठीसोबत मला इंग्रजी या लँग्वेज ह्या मेथडचा पण मला अभ्यास करायचा आहे तर मुक्त विद्यापीठाने त्याच्यासाठी आणखीन हा एक प्रमाणपत्राचा एक कंटेंट कम मेथोडॉलॉजी इंग्लिश असा एक प्रोग्राम तिथे दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या मुक्त विद्यापीठामध्ये श्रेयांक संकलन करता येतं आणि त्याचा उपयोगही आपल्याला करून घेता येतो. आणखीन एक सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी प्रगती सुधारण्याची संधी म्हणजे ज्याला आपण क्लास इम्प्रूव्हमेंट म्हणतो. आता क्लास इम्प्रूव्हमेंट याचा अर्थ असा की समजा मला एखाद्या मास्टर डिग्रीला मी आहे आणि मला तिथे B+ आवश्यक आहे पण मला फक्त 50% मिळाले तर अशा वेळेला मला हे माझे 50%वरून मला फर्स्ट क्लास किंवा B+ मध्ये जाण्यासाठी म्हणून मला पुन्हा तिथे परीक्षा देण्याची संधी आहे आणि मग मी माझा हा जो अभ्यासक्रम आहे हा मी पूर्ण करून माझा क्लास इम्प्रूव्हमेंट पूर्ण करू शकते. अशा या मुक्त विद्यापीठाच्या मूल्यमापनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. आणि मुक्त विद्यापीठामध्ये सुद्धा मूल्यमापन जे आहे ते त्रिस्तरावर चालतं. एक म्हणजे स्वयंमूल्यमापन, दुसरं म्हणजे निरंतर मूल्यमापन किंवा सतत चालणारं मूल्यमापन आणि तिसरं म्हणजे अंतिम मूल्यमापन ज्याला आपण एंड एक्झाम म्हणतो. तर ह्या 3 स्तरावरचं जे मूल्यमापन आहे या 3 स्तरावरच्या मूल्यमापनावर मुक्त विद्यापीठातलं मूल्यमापन पद्धती ही चाललेली असते. आता याच्यामध्ये स्वयंमूल्यमापन जे आहे तर स्वयंमूल्यमापन म्हणजे की विद्यार्थी ज्या वेळेला शिकतो त्यावेळेला त्याचं जे स्वयं अध्ययन साहित्य आहे ज्याला आपण सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणतो या सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना तो काय करतो की तिथे त्याला इंटेक्स क्वेश्चन्स असतात म्हणजे स्वयं अध्ययनासाठी क्वेश्चन्स असतात. तो क्वेश्चन्स ते वाचत तो जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला तो अभ्यास करता करता ते प्रश्न सोडवतो आणि हे प्रश्न जेव्हा तो सोडवतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की मला कितपत भाग समजला, कोणता भाग समजला नाही हे त्याचं स्वतःचं ॲनालिसिस तो करू शकतो म्हणजे स्वतःचं मूल्यमापन तो करू शकतो. अर्थात या स्वयंमूल्यमापनाचा जो भाग आहे हा भाग आपला अंतिम निर्णय किंवा निकालपत्र जे असतं तिथे मात्र येत नाही. हा फक्त त्याला स्वतःचा अभ्यास करण्यासाठी त्याला उपयोगाला येऊ शकतो. आता याच्यानंतर दुसरं जे मूल्यमापन आहे ते म्हणजे सतत चालणारं किंवा निरंतर असं मूल्यमापन म्हणजे विद्यार्थी शिकत असताना मग त्याला काही होम असाइनमेंट असतात, स्वाध्याय असतात किंवा इंटरनल काही काम असतं, प्रात्यक्षिक असतात, अशा याचं तिला काम दिलं जातं आणि ते तो पूर्ण करतो. त्याचं काही मूल्यमापन तिथे दिलं जातं की ज्याला अंतर्गत गुण त्याला त्याच्या अंतिम निकालपत्रामध्ये दिले जातात. अर्थात काही वेळा कसं होतं की ज्या वेळेला हे कंटिन्युअस असेसमेंट होतं त्यावेळेला त्याच्या समंत्रकाकडून किंवा मार्गदर्शकाकडनं त्याला वेळोवेळी मध्ये मध्ये प्रेरणाही मिळत असते आणि त्या प्रेरणेतूनच मग तो विद्यार्थी आणखीन पुढे शिकत जातो आणि त्याला आणखीन स्वयंप्रेरणा मिळते आणि तो आपला अभ्यासक्रम पूर्ण करतो. आणि नंतर शेवटीचं जे मूल्यमापन आहे ते म्हणजे एंड एक्झाम की जे जसं पारंपरिक विद्यापीठांमध्ये पण आहे तसंच मुक्त विद्यापीठांमध्ये पण हे अंतिम मूल्यमापन असतं. अलीकडे UGCने मुक्त विद्यापीठाला सुद्धा जे काही परीक्षेबद्दलचे जे काही सगळे नियम आहेत ते सगळ्या मुक्त विद्यापीठांना त्यांनी आता करायला सांगितलेलं आहेत. त्यामुळे आता UGCचे सगळे नियम सगळ्या विद्यापीठांमध्ये फॉलो होतात आणि त्याच पद्धतीने परीक्षेचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मात्र या UGC प्रमाणे
होत असतं. असा हा मुक्त विद्यापीठाचा जो काही भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्याची वैशिष्ट्य, त्याचं मूल्यमापन आणि त्याचे काही वेगवेगळे जो काही ऐतिहासिक आढावा आपण घेतलेला आहे. आता याच्यानंतर एक लक्षात येईल तुमच्या की हे सगळं बघितल्यानंतर मुक्त विद्यापीठाचं जे काही हे आहे महत्त्व जे आहे, हे महत्त्व जर तुम्ही बघितलं तर आता लक्षात येईल की जागतिक स्तरावरती मुक्त विद्यापीठांचं महत्त्व हे खूप वाढत चाललेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कुठलंही शिक्षण हे आता विद्यार्थी हा पाहिजे तेव्हा जिथे हवं आहे तो जिथे असेल तेव्हा त्याच्या पद्धतीने त्याच्या सवडीने तो घेऊ शकतो. इतकी चांगली मुभा त्याला असताना तो या मुक्त विद्यापीठाकडे आता खूप सारे विद्यार्थी आता वळायला लागलेले आहे. त्याच्यामुळे सहजपणे आपल्याला जी काही शिक्षणाची संधी आहे ती आपल्याला मिळत असते. आपण कुठेही राहून आपला शिक्षणक्रम हा पूर्ण करू शकत असतो. अर्थात सगळ्या मुक्त विद्यापीठांना सुद्धा काही चॅलेंजेस पण आहेत. त्याप्रमाणे त्याच्याशिवाय त्यांचं महत्त्व हे टिकून राहत नाही. जसं जसं जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या स्पर्धा पण सुरू झालेल्या आहेत, या स्पर्धांमध्ये टिकायचं झालं तर मुक्त विद्यापीठांमध्ये सुद्धा स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. आणि मग ह्या स्पर्धांमध्ये जर टिकायचं असेल तर मुक्त विद्यापीठांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अद्ययावत असे सगळ्या प्रकारचे प्रयत्न त्याप्रमाणे चालू ठेवावे लागतात आणि ते चालू ठेवले तरच विद्यार्थ्याला सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि ह्या मुक्त विद्यापीठाच्या या सगळ्या शिक्षण पद्धतीमुळे एकूणच खूप साऱ्या लोकांपर्यंत, खूप साऱ्या वंचितांपर्यंत, घटकांपर्यंत हे मुक्त विद्यापीठ जे आहे हे सहजपणे पोहोचू शकतो. त्याच्यामुळे मुक्त विद्यापीठाचं जे महत्त्व आहे हे मात्र अलीकडे सगळ्यांनाच आता उपयुक्त ठरू लागले आहेत. तुम्हाला कदाचित माहिती असेल की औपचारिक शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा आता काही डिस्टन्स एज्युकेशनचे डिपार्टमेंट सुरू झाले आहे. हे का सुरू झाले की आता त्यांना पण त्याचं महत्त्व पटायला लागलं आहे की आता हे औपचारिक शिक्षण पद्धतीपेक्षा या मुक्त शिक्षण पद्धतीनं जर आपण शिक्षण दिलं तर इथे खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकणार आहे. त्यांना खूप साऱ्यापर्यंत जाऊन त्यांना आपण शिक्षण देऊ शकणार आहे. आता अलीकडे मूक हा जो एक नवीन ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा प्रकार आलेला आहे, ह्या मूकचा पण स्वीकार खूप सारे विद्यापीठ आता सुरू करत आहेत. खूप सारे शिक्षकही ते करत आहेत. स्वतः शिक्षक हे प्रोग्राम्स तयार करतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात आणि विद्यार्थीसुद्धा अशा छोट्या छोट्या प्रोग्राम्स पूर्ण करून त्याचं इथे पण ते क्रेडिट मिळवतात आणि त्याचं स्वतःचं जे काही प्रोफेशनल लाईफ आहे, त्याचं स्वतःची काही शैक्षणिक त्याची प्रगती आहे, हा विद्यार्थी हा साधत असतो. म्हणून आता उत्तरोत्तर भविष्यातच सुद्धा मुक्त विद्यापीठाशिवाय आता कोणालाही त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाही. इतकं मुक्त विद्यापीठाचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. धन्यवाद.